नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू. तर आज आम्ही चाललो आहोत. कोण काय उठून नाही गेलंय. तर नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू आणि आज आम्ही चाललो आहोत गणपती आगमन बघायला. आणि आता विलेपार्ले आल्याने ब्लॉग सुरू केलाय. तसा उशीर झालाय तर आम्ही सगळेजण चाललो आहोत. तरुण मंडळी, चला तुम्हाला दाखवतो. तर माझी हेअरस्टाईल जाऊ दे. तर आम्ही आता उतरलो आहोत परेलला आणि नेहमीप्रमाणे या ब्रिजवरून चालायला आम्ही सुरुवात केली आहे. तर सालाबादप्रमाणे सुरुवात झाली ती कला संकुलातून. आम्ही आगमन पाहण्याची सुरुवात ही कला संकुलामध्ये जाऊन करतो, कारण की इतके दिवस बाप्पा तिथे घडतो आणि मग त्याला छान सजवून वगैरे मिरवणुकीतनं नेलं जातं. तर ती आधीची तयारी पाहण्याची पण एक वेगळीच मजा आहे आणि ती अनुभवण्यासाठी आम्ही कला संकुलातनं सुरुवात करतो. आणि या वेळेला ना इथे कामाठीपुराचा राजा तयार होत होता, जो नंतर आम्हाला मिरवणुकीमध्ये भेटलाच, पण आम्ही इथे सुद्धा त्याला तयार होताना पाहिलं. कला संकुलामध्ये बऱ्याचशा अशा घरी विराजमान करण्याच्या ज्या मूर्त्या असतात त्या असतात आणि त्या पाहून ना खूप भारी वाटतं आणि मनात असा विचार येतो की कधी एकदा आपण आपल्या घरचा बाप्पा इथनं घेऊन जाऊ, कधीतरी ती एक इच्छा पूर्ण होईल. पण बाप्पाच्या मूर्त्या पाहूनच काय ते समाधान मानतो आणि मग आम्ही तिथनं निघून जातो. इथली एक मूर्ती मला इतकी आवडली की मी तिच्या अक्षरशः प्रेमात पडले आणि मी ठरवलं की जेव्हा कधी बाप्पा आपल्या घरी येईल तेव्हा मी आणणार. आणि ही ती मूर्ती आहे, अशी फिकट गुलाबी रंगाचं वस्त्र परिधान केलेली गोंडस मूर्ती. इकडे फक्त तयार मूर्त्या नाही तर बाप्पाला घडताना पण आम्ही पाहिलं आणि हा अनुभवसुद्धा वेगळा होता. यानंतर संपूर्ण व्लॉगमध्ये तुम्हाला फक्त मिरवणूक आणि बाप्पा याचंच दर्शन होणार आहे, कारण की मी व्लॉगमध्ये कॅमेऱ्यासमोर येऊन काहीच कंटिन्यू केलं नाही, कारण की मी सुद्धा त्या मिरवणुकीमध्ये माझ्या भावंडासोबत एन्जॉय करत होते. सो आता तुमची वेळ आहे, तुम्हीसुद्धा एन्जॉय करा घर बसल्या.
वाटतात ना लहान मुलींचे फ्रॉक.
चाललो आहे. आज संपूर्ण दिवसभरात जेवढी आगमनं झाली तेवढी आम्ही पाहिली आणि आम्ही गणपती पाहण्यासाठी इकडे तिकडे नाचलो, कारण प्रचंड गर्दी होती. ढोल ताशाचा आम्ही आनंदसुद्धा घेतला जितका जमेल तितका, कारण पोलीस आपले काही ढोल वाजवू देत नव्हते. त्यामुळे फार काही नाही, थोडं थोडं जेवढं काय ढोल ताशांचा जो काय उत्साह होता तो मध्ये मध्ये मावळत होता, पण तरी मराठी माणसं सगळी एकत्र येऊन एन्जॉय करत होती. आता बघूया पुढच्या वेळेला आम्ही आणखी आगमनाला जातो का. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की सांगा, कारण घर बसल्या आम्ही तुम्हाला थोडंसं दर्शन दिलेलं आहे. त्यासाठी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये थँक्यू बोलू शकता.